नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका जाधव. तर आजचा विषय आपला असा आहे की प्रत्येक घरात यावर चर्चा केली जाते. गोड खाण्याची इच्छा काही कमी होत नाही. साखर कमी करायची आहे, पण ती होत नाही. आणि मधुमेह आहे असं माहिती असूनसुद्धा हात आपोआप मिठाईकडे वळतो. तर आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मधुमेह आणि जीवनशैली विशेषज्ञ डॉक्टर खुशाल जाधव. तर सर, माझा आजचा पहिला प्रश्न असा आहे की बरेच लोक म्हणतात की माझ्यात इच्छाशक्तीच नाही. तर खरंच हा इच्छाशक्तीचा प्रश्न आहे का? मला वाटतं आपण हे संभाषण पुढे नेण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट मी इथे सांगू शकतो. ती म्हणजे आपण गोड खात नाही, मेंदू आपल्याला गोड खायला लावतो. बऱ्याच वेळा रुग्ण माझ्याजवळ येतात आणि ते मला प्रश्न विचारतात की डॉक्टर, माझी इच्छाशक्ती कमी पडते, मी कमकुवत पडतो आणि माझ्याकडून गोड खाल्लं जातं. पण इथे माणूस कमकुवत पडण्याचा प्रश्न नाही आहे. इथे खरं तर वर्षानुवर्ष एक मेंदूला एक प्रकारची सवय लावली गेली आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडत असतं. हे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे आपली ही जी काही गोड खाण्याची इच्छा, ती मुळात आपली स्वतःची इच्छा नसतेच का? हो, नक्कीच. हे सगळं समजून सांगण्याच्या अगोदर मी तुला एक प्रश्न विचारतो. समजा उद्यापासून या जगातून साखर गायब झाली, म्हणजे चहात टाकायला साखर नाही, पेढे नाही, केक नाही, आईस्क्रीम नाही, तर माणसं जिवंत राहतील का? राहतील ना, नक्कीच. बरोबर. तर जिवंत राहण्यासाठी साखर एवढी महत्त्वाची नाही, तरी पण आपल्याला साखर खाण्याची एवढी ओढ का असते? तर याचं उत्तर खरं तर पोटात नसून मेंदूत आहे. सर, हे थोडं सोपं करून सांगा, कारण अनेक लोक म्हणतात की जे गोड खाल्ल्याशिवाय जेवण झाल्याचं समाधानच मिळत नाही. तर हे नेमकं काय असतं? ठीक आहे, मी तुला एक सोपं उदाहरण देऊन सांगतो. समजा तू उद्या क्लिनिकमधून आली आणि सोफ्यावर बसली आणि टी व्ही बघत बसली आणि टी व्ही बघता बघता तू गोड खाल्लं. ही सवय तू पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, 10व्या दिवशी किंवा 1 महिन्यानंतर आणि 2 महिन्यानंतर अशी 3 महिने समजा तू ती सवय कंटिन्यू ठेवली. पण 3 महिने झाल्यानंतर तू परत क्लिनिकमधून आली, सोफ्यावर बसली आणि टी व्ही बघते. टी व्ही बघता बघता तुला असं काहीतरी वाटेल की काहीतरी चुकलं आज, आणि त्याच्यानंतर समजा तिथे गोड जरी नसेल तरी तुला ती गोड खाण्याची इच्छा होईल. मग त्यावेळेस ॲक्च्युली तुला भूक लागली नसते, तुझा मेंदू तुला सांगत असतो. म्हणजे हे नेमकं असं की मुळात गोड खाण्याची इच्छा नसते, पण मेंदूला झालेली आठवण असते. बरोबर. हे एक महत्त्वाचं वाक्य आहे की इथे भूक लागलेली नसते, मेंदूला झालेली आठवण असते. आणि ही आठवण काही एका दिवसात तयार होत नसते, याला बरेच दिवस लागत असतात. आणि आपण जसं बघतो की एखादी सणवार आला किंवा एखादं वाढदिवस आला किंवा एखादी चांगली गोष्ट घडली, कोणी परीक्षेत पास झालं, तर आपण काय करतो? गोड खातो. कधी कधी दुःखात असतो तरी गोड खातो. म्हणजे काय करतो आपण? एखादी भावना मनात आली की ती आपण गोड याच्याशी संबंध जोडत गेलो आणि हे वर्षानुवर्ष होत गेलं. त्याच्यामुळे आता मनात एखादी भावना आली की गोड खाण्याची इच्छा होते. तर समजा कधी वाद झाला, एकटेपणा वाटला, तर ही गोड खाण्याची इच्छा निर्माण होते की हा निव्वळ योगायोग आहे का? नाही, बऱ्याच वेळा माझ्याकडे पेशंट येतात ना, आणि त्यावेळेस मी त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही नेमकं गोड कधी खातात? तर माझं ऑब्झर्वेशन त्यांना प्रश्नातून असं दिसतं की ते ज्यावेळेस दुःखी असतात किंवा एकटे असतात किंवा ऑफिसमधून खूप थकून आलेले असतात किंवा घरी कोणी नसतं, रात्री झोप लागत नसेल, अशा वेळेस ते जास्त करून गोड खात असतात. म्हणजे त्यावेळेस जर आपण बघितलं तर त्यांना ॲक्च्युली भूक लागलेली नसते, त्यांचा मेंदू थकलेला असतो आणि त्यांना खरं तर आरामाची गरज असते. म्हणजे सर, जर समस्या मेंदूमध्ये आहे तर त्याचा उपायही मेंदूमध्येच असेल. हो, नक्कीच. आता मी तुला पुढे काही मिनिटात सांगणारच आहे की आपल्याला साखर ही जी सोडवायची आहे तिच्याबद्दल विचार करण्याची पद्धतच बदलणार आहे, आणि त्याच्यामुळे आपली साखरेबरोबरची लढाई थांबून आपल्या मेंदूबरोबरची मैत्री होणार आहे.